नमस्कार. परिवर्तन न्यूजच्या राजकीय कट्ट्यामध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शक हो, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये महायुती सरकार आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात जोरदार टक्कर झाली आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीतच सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर या ठिकाणी दोन्ही जागा ज्या विद्यमान महायुतीच्या होत्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी सत्ता आली आणि हे सत्ता संघर्ष सुरू होत असताना अगदी काही महिन्यांवरती आता विधानसभेच्या निवडणुका आलेत, म्हणजे आमदारकीचे इलेक्शन या ठिकाणी योग घातले. ते सुरू होत असताना उमेदवारीची चाचपणी आणि कोणत्या मतदारसंघातली जागा कोणाला जाणार आहे हे सुद्धा खूप मोठं अवघड होऊन बसणार आहे. कारण या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर मोहोळ मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी महायुतीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने हे नेतृत्व करतायत. यशवंत माने यांचं नेतृत्व इथं जरी असलं तरी महायुतीचं सरकार जरी असलं, महायुतीचा जरी इथं उमेदवार असला तरी या मोहोळ मतदारसंघामध्ये गेल्या काही महिन्यांपासून महायुतीच्याच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाचे राजाभाऊ खरे यांनी सुद्धा चांगलंच वातावरण निर्मिती केलं. तसं पाहायला गेलं तर राजाभाऊ खरे हे नवखे उद्योजक म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि नवीन नेतृत्व म्हणून ते पुढे येत आहेत. आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 2,500 कोटींचा निधी मतदारसंघामध्ये आणून वेगवेगळी विकास कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो काय बॅकलॉग या मतदारसंघामध्ये होता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमदार यशवंत माने हे कुठेतरी यशस्वी झालेलं चित्र मतदारसंघातल्या कामावर दिसून येते. कारण ज्या गावाला वर्षानुवर्ष गेले अनेक पिढ्यानपिढ्या रस्ता नव्हता त्या भागामध्ये आमदार यशवंत माने यांनी निधी देऊन ते रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केलेत. तसं पाहायला गेलं तर मोहोळ मतदारसंघामध्ये रस्ते आणि पाणी याशिवाय दुसरे इतर काही फार प्रश्न नाहीत आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जरी असलं तरी कालच झालेल्या नुकत्याच कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये राजन पाटील यांनी महायुतीचा पुढचा आपला उमेदवार हा यशवंत माने असतील असं त्यांनी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं. आमदार यशवंत माने यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असली तरीसुद्धा मोहोळ मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांनी सुद्धा तेवढंच ताकदीचं आव्हान निर्माण केलं आहे. ज्या वेळेस त्यांनी माध्यमामध्ये प्रतिक्रिया दिल्या, बोलताना आपण ऐकलं तर मला मोहोळ मतदारसंघातली जी काय दंडीशाही आहे, हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही मला संपवायची आहे आणि मी माझी उमेदवारी जाहीर करणार आहे असं म्हणत त्यांनी गेल्या 6 ते 7 महिन्यापासून किंवा 1 वर्षभरापासून जर म्हटलं तर मोहोळ मतदारसंघामध्ये त्यांनी तयारी केलेली दिसून येते आहे. लोकांचे कामं करणे असेल, लोकांचे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ते प्रश्न सोडवून त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यातून निधी आणून देणं किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेस फंडातला जो काही निधी आहे तो निधी आणून देण्यासाठी राजू खरे हे यशस्वी झालेले दिसून येतात. पाठीमागच्या एप्रिल-मे महिन्यामध्ये जर दुष्काळी परिस्थिती आपण पाहिली तर त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये अनेक गावांमध्ये पिण्याची पाण्याची टंचाई होती. त्यावेळेस मोहोळ तालुक्यातील जे काही गावं होती त्या गावांना त्यांनी स्वखर्चातून पाण्याचे बोर पाडून दिले आणि त्या लोकांना पिण्याची पाण्याची सोय करून दिली. म्हणून पाणीदार नेता अशी सुद्धा राजू खरे यांची ओळख झाली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. हे सांगायचं तात्पर्य काय, जर यशवंत माने यांनी 2,500 कोटींचा निधी आणून इथं काम चांगल्या पद्धतीने केलं असेल, महायुतीचं जरी सरकार असेल, महायुतीकडून जर ती जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला जरी गेली असली तरीसुद्धा राजू खरे यांनी आपलं आव्हान या ठिकाणी निर्माण केलं आहे. ज्या ठिकाणी लोकांपर्यंत जाणं, लोक त्यांच्याकडं मदतीसाठी येतील त्यावेळेस त्या लोकांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचं काम त्यांनी केलं आहे. मोहोळ मतदारसंघातले अनेक लोक त्यांच्याकडं आशेचा किरण म्हणून पाहत आहेत की या माणसाकडे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मदत मिळते आहे. ही भावना त्या लोकांपर्यंत आहे आणि ती भावना राजू खरे यांनी कुठंतरी आपल्याला पूर्ण केलेलं पाठीमागच्या काही कामातून आपल्याला एकंदरीत दिसून येतं आहे. मोहोळ मतदारसंघ जर तसं पाहायला गेलं तर राजन पाटील यांच्या विचारांचा माणूस हा इथं निवडून येतोय. हे राजन पाटील यांनी पाठीमागच्या 3 टर्मला दाखवून दिले. पक्षानं जो काही उमेदवार दिला आहे तो उमेदवार निवडून आणण्याचं काम राजन पाटील यांनी प्रामाणिकपणाने केलं आहे आणि तेच काम ते पुढं करतील अशा आशा त्यांनी कालच्या ह्याच्यातून कार्यकर्त्या मेळाव्यातून बोलून दाखवले आहे. जर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आणि यामध्ये जर ही जागा अजित पवार गटाला जर गेली तर महायुतीमधूनच राजाभाऊ खरे हे बंड करतील की अपक्ष निवडणूक लढवतील की पक्ष पुन्हा त्यांना थांबवून दुसरी कोणती जबाबदारी देतोय का हे पाहावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. परंतु राजाभाऊ खरे यांनी ज्या वेळेस लोकांमध्ये बोलताना सांगितलं काही जरी झालं तरी मी मात्र माझी आमदारकी लढवणार आहे हे ठाम त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं जर निवडणूक झाली तर हे 2 तर उमेदवार असणारच आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच या मतदारसंघाचं नेतृत्व केलेले पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र असणारे अभिजित ढोबळे यांनी सुद्धा मोहोळ परिक्रमा करत लोकांमध्ये येत लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते सुद्धा कदाचित भाजपकडे उमेदवारी मागू शकतात. त्यामुळे भाजपचा इथं उमेदवार तयार आहे. अजित पवार गटाचा उमेदवार आहे आणि
शिंदे गटात सुद्धा उमेदवार या ठिकाणी तयार आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि या विरोधात महाविकास आघाडी मात्र नेमका कोण उमेदवार देणार आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. त्यामुळं मोहोळ मतदारसंघांमध्ये जर पाहायला गेलं तर महायुतीमध्येच अजित पवार गटाला मात्र शिंदे गटानं आव्हान निर्माण केले आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे.